नमस्कार मंडळी, माझं नाव निखिल सकपाळ. तर पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मी कोकणी ऐकले मराठी चॅनलमध्ये. तर मंडळी, चला तुम्हाला सगळ्यांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा. आत्ता घेऊन तुम्हाला चाललेलो आहे देवळात. आता तुम्ही म्हणाल देवळात तर दरवेळेस घेऊन जातो. आजचा दिवसच खास आहे, नवरात्रोत्सव चालू आहे. कोकणामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ग्रामदेवतेच्या ठिकाणी दसऱ्यामध्ये खूप जल्लोषात साजरा केला जातो आणि ते दिवसच खूप भारी असतात. आणि माझं गाव आसूत माहिती आहे सगळ्यांना, तरीसुद्धा नवीन सबस्क्रायबर असेल तर सांगतो, माझं गाव आसूत दापोली तालुक्यामध्ये. आणि आमची ग्रामदैवत आई झोळाई. सो तिच्या आज नवरात्र उत्सव 9 दिवस आहे आणि ग्रामस्थ मंडळ मुंबई मंडळ हे 9 दिवस तिकडे कार्यक्रम चालूच असतात. सो मी आता एंड दिवसाला आलेलो आहे आणि बोललो चल जाऊया. महिलांचा गरबा वगैरे असतो आणि काय बारीक सुरीक कार्यक्रम असतात. आता काय कार्यक्रम काय ते तुम्हाला या व्हिडिओच्या मार्फत दिसतील. सो आज मी जातो आहे आणि खूप मजा असते गावी आल्यावर. ना ह्या सगळ्या गोष्टी चालीरीती अजूनसुद्धा आपल्या गावची माणसं टिकवतात किंवा मुंबईतनं सुद्धा आपली जी मुंबईकरी असतात की गावी येणारे असतात ते सुद्धा खास ह्या सगळ्या ह्याच्यासाठी येतात वेळ काढून. ते खूप भारी वाटतं. सो आत्ता देवळात जायचं आहे, आई झोळाई देवीच्या दर्शन घ्यायचं आहे. आणि म्हणजे आज तुमची व्हिडिओ अपलोड करतो म्हणजे आज सोनं वाटणार. म्हणजे आत्ता मी जी आत्ता सध्या आहे, आत्ता वाजले तर आज नाही, उद्या सोनं वाटणार. पण उद्या परत जर ब्लॉग असेल तर देवीला सोनं ठेवणार किंवा मी उद्या प्रॅक्टिकली ठेवेन. पण आता चला देवळात जाऊया, काय मजा आहे ती बघूया आणि तुम्हाला सुद्धा दाखवतो. चला देवळाशी आलेलो आहे. गरब्याला आता चालू झाले. हळूहळू ग्रामस्थ येत आहेत, महिला मंडळ येत आहे, बरीच गाववाले येत आहेत, वाडीवाले थांबले चालते. दिसत नाही का लोकांना जरा पुढे? हा नाही, कालोखात दिसत नाही रे. हाय हाय हाय, फ्लॅश लाव. नाही दिसतो, आलो बरं आहे. डॉन्स आहे की नाच आहे? पोरा आहेत नाही, लई मारतात. पोरा नाही सोंगाडी आहे. आता आमच्या इथं नाच होणार आहे, जो गणपतीला नाच म्हणतो आम्ही, बाल्या नाच म्हणतो, शक्तिपुरा म्हणतो, बाल्या डान्स, तसं काहीतरी नाच होणार आहे. आणि आम्ही सगळे इथं बघायला मोकले आहोत. सॉरी भाषण चालू साधना मॅडम. आता नाच चालू होतोय, बघा तुम्ही. आबा डन, बाला डान्स. पब्लिक बघा किती थांबलाय. गाव अख्खा तरी कमीच आहे, गाव झाला उतरलाय.
बांद्रेवाडीचा नाच आहे. आमच्या गावात वाड्या बऱ्याच आहे. म्हणजे रोज कुठल्या ना कुठल्या वाडीचा कार्यक्रम असतो, भजन असतो, नाच असतो. पण आज एका वाडीचा कार्यक्रम तुम्ही बघू शकता. ही पारंपरिक गणपतीची गाणी आहेत ती दसऱ्यात वाजवतात. तोपर्यंत कॅमेरामॅन कोकणी निखिलसह कोकणी निखिल. सर्वप्रथम श्री गणरायाला वंदन करू. आई झोले मातीची नतमस्तक होऊन सर्वप्रथम श्री गणरायाला वंदन करून आई झोले मातीची नतमस्तक होऊन आमच्या कार्यक्रमाची सुरुवात करत आहोत. तत्पूर्वी आपण या कार्यक्रमात आम्हाला या ठिकाणी संधी दिली होती. आपण सर्वांचे मनपूर्वक आभार. अध्यक्ष सामान्य पंकजी शेट्टी साहेबांप्रमाणे नवरात्रोत्सव कमिटी सर्वांचे मनपूर्वक आभार. कारण ही संधी आम्हाला तुम्ही आपण या ठिकाणी दिलेली आहे. लोकगणितचा प्रचार आणि प्रसार या दोन्ही गोष्टी होणं सध्या खूप गरजेचं आहे. मराठी भाषेकरता जसा सूर ज्या ज्या स्तरातून लावला जातोय तसाच पाठिंबा या लोकगीताला देणं गरजेचं आहे. आणि म्हणून या लोकगीतेचा प्रचार जसा या दोन्ही गोष्टी व्हायला पाहिजे त्याला पाठिंबा मिळाला पाहिजे. कोण तो आपण आम्हाला या ठिकाणी हा कार्यक्रम करण्याची संधी दिली त्यामुळे आपण सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो आणि कार्यक्रम सुरू करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आय भवानी तुझे करू खुशीत तुझी आई सेवा मानून घे आई सेवा मानून घे आई सेवा मानून घे आई. वरना ना
शूटिंग करायला पण नाही भेटत. खाली हो खाली हो जा 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 आई झोलाय मातेचा गण सादर करतो लक्ष. हॅलो हॅलो प्रेमाचा वर्षाव हे गणराया दरबारी प्रेमाचा वर्षाव सुगंधी करावे जीवन फुलांपरी हो गणराज सुगंधी करावे जीवन फुलांपरी हो गणराज.
तुझ्या पायात पैंजण वाजली झुमझुम झालावली गणा तुझ्या पायात पैंजण वाजली झुमझुम झालावली तुझ्या पायात पैंजण वाजली झुमझुम झालावली तुझ्या पायात पैंजण वाजली झुमझुम झालावली प्रेमाने वाणी गाणं होई जागरणा हरी देवरी गाजरला गजरेवर भक्तो गावरी तुझ्या पायात तर मंडळी आता घरी आलेलो आहे आणि पाऊस पाडला त्यात. सगळे आरती आहेत, आरती म्हणजे गरबा पण नाचलेले आहे आणि त्यात आता आमच्या गावचा आता म्हणजे बांद्रावाडीतला वरचा नाच होता. खूप मस्त आणि जुनी ही पारंपरिक ही नाच, गणपतीचा हा नाच होता. बघायला खूप आमच्या घरीसुद्धा आलेले गणपतीला, पण मी नव्हतो. मी गेलेलो बाहेर, जाकडी महोत्सव होता तिकडे गेलेलो, ते मिस केलं. म्हणून आज खूप छान नसतात पोरं, म्हणजे काय पाऊंडं मारतात, आमच्याकडे पाऊंडं म्हणतात. मस्तच म्हणजे 9 दिवस गावात कार्यक्रम होते, पण आज मला कॅप्चर करायला मिळालं सगळं. असो, आता घरी आलो, झोपतो आणि उद्या सकाळी भेटतो.